ओके, निफ्टी मध्ये आपण काय केलेलं आहे बघा, दोन मेजर ट्रेंड लाईन आहेत. आता तुम्हाला कन्फ्युज होईल कारण ह्यात इंट्राडे अनालिसिस पण मिक्स आहे. मी जेवढं सांगतो त्याच्यावर लक्ष द्या फक्त. निफ्टी मध्ये एक ट्रेंड लाईन आहे, जस्ट सेकंड मी हायलाइट करतो फक्त. सी, एक्झिट पोल काय येतील ह्याच्यावर मार्केटचा सगळा इम्पॅक्ट होईल. मार्केटवर जो काही इम्पॅक्ट होणार आहे, एक्झिट पोलचे आकडे काय येतील. आता आकडे लक्षात घेताना तुम्हाला काय लक्षात घ्यायचं बघा, 2014 मध्ये काय झालं, 2019 ला काय झालं आणि 2024 ला काय होईल ह्याचा आपण अंदाज लावतोय. हिस्ट्री रिपीट होत असते मार्केटमध्ये. 14 ला काय झालं, 19 ला काय झालं, 24 ला आता काय होऊ शकतं त्याचा अंदाज लावतोय. पहिली गोष्ट, एक्झिट पोल येताना आकडे येतील. आकडे बघताना तुम्हाला पहिली गोष्ट महत्वाची बघायची आहे की बहुमत म्हणतो आपण, आता मराठीत सांगतो तुम्हाला. मागच्या वेळेस रुलिंग पार्टीला 303चा आकडा होता रुलिंग पार्टीकडे, ठीक आहे, आणि बहुमत आहे 272ला, ठीक आहे. तर तुम्हाला आकडे बघताना काय बघायचंय की जर एक्झिट पोल, परत सांगतो, एक्झिट पोल हा फायनल आकडा नाहीये, तो फक्त अंदाज असेल, ठीक आहे. जर एक्झिट पोल मध्ये 320च्या वर आकडा आला तर मार्केट एका बुलिश, म्हणजे मार्केट गॅप ओपन होईल, ठीक आहे. कारण गॅप अप गॅप डाऊन कसं होतं, तर रात्रभराचा डिमांड सप्लाय ह्याच्यावरून कॅल्क्युलेशन होतं, बरोबर. हे आपण क्लासमध्ये पाहिलेलं आहे. ज्यांनी कोणी सिरियसली क्लास केला असेल त्यांना माहित असेल गॅप अप मार्केट का होतं. आता मार्केट जर गॅप अप झालं, एक्झिट पोलवर डिपेंड आहे, आकडा डिपेंड राहील, ठीक आहे. आता एक्झिट पोल ज्यावेळेस येतील 6 नंतर, 7, 7:30, 8च्या दरम्यान येतील. मार्केट जर एक्झिट पोलचा आकडा 320च्या वर आला, मार्केट मॅक्झिमम या झोन पर्यंत जाईल. आता झोनचा आकडा किती येतो, 23,100, म्हणजे लाईफ टाइम हाय पर्यंत मॅक्स जाईल. 23 ते 23,100 मी इथं लिहितोय, समजून घ्या, ठीक आहे. आणि जर एक्झिट पोल खराब आले, तर खराब कशाला म्हणतो आपण बघा, 3 पैकी 2 सिनारिओ मध्ये मार्केट फॉल होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत, ठीक आहे. जर तुम्हाला आवाज नाही आला, कट झाला, तर मेसेज मध्ये लगेच सांगा, ओके. आता जर एक्झिट पोलचा आकडा 300च्या खाली आला, जी बहुमत आहे 303 ला, मागच्या वेळेस आपण कंपॅरिझन करतोय, 303 पेक्षा जर आकडा खाली आला, गव्हर्नमेंट, जास्त सेकंद, हा 303 पेक्षा आकडा खाली आला, मार्केट जास्त बुलिश जाण्याचे चान्सेस कमी राहतील. एक्झिट पोल वर सांगतोय मी, एक्झिट पोल आपण 4 जूनला अजून जायचोय, 3 जूनचा आकडा बघतोय आपण. जर एक्झिट पोल 303च्या खाली सांगितला तर मार्केटमध्ये जास्त बुलिश ट्रेंड येणार नाही, मार्केट खाली या झोन पर्यंत येईल. आता हा झोन कसा आलाय आपण ते पण चेक करू. मी तुम्हाला थोड्या पॅरामीटर सांगतो. आपण ह्याच्या खाली 21,800 ते 22,100 आज एक स्ट्रॉंग सपोर्ट असेल पहिल्या दिवशी 3 तारखेसाठी, आणि 4 तारखेचा डेटा आपल्याला हिस्ट्री चेक करायची अजून, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण एक ट्रेंड लाईन मार्क केली आहे टेक्निकल वाईज. टेक्निकल हे काम करेल फक्त एक्झिट पोल पर्यंत, तिथून पुढे न्यूज आणि रिझल्टच्या बेसवर इम्पॅक्ट होईल मार्केटमध्ये, आणि हिस्ट्री रिपीट होईल. सपोर्ट, सपोर्ट, नेक्स्ट सपोर्ट, आणि हा नेक्स्ट सपोर्ट, हा एक ट्रेड लाईनचा सपोर्ट जो की इथं येतोय. आता हा सपोर्ट आहे 22,100चा, ठीक आहे. 22,000 ते 22,100 सायकोलॉजिकल रेजिस्टर, सायकोलॉजिकल सपोर्ट म्हटलं तर 22,000, आणि टेक्निकल वाईज म्हटलं तर 22,100 हा पहिला सपोर्ट असेल, म्हणजे इथून 400 पॉईंट खाली, ठीक आहे. सेकंड कन्फर्मेशन आपण घेतोय सपोर्ट साठी, जस्ट सेकंड, फिबोनाची, फिब रिट्रेसमेंट टूल आपण वापरतो इथं. आता फिबची लाईन ऑलरेडी मार्क केलेली आहे, तर तो पहिला सपोर्ट आपण, जस्ट सेकंड, फिब मार्क करताना अल्टर प्लस एफ मी मार्क करून दाखवतो, तुम्ही आता नंतर त्याची प्रॅक्टिस करा. फिबचा सपोर्ट आपण मार्क करतोय 18,800चा जो सपोर्ट आहे, लोएस्ट पॉईंट तिथून ते हायेस्ट पॉईंट 23,100चा जो काही हाय असेल तिथं. तर हा फिबोनाचीचा सपोर्ट एक्झॅक्ट येतोय आपल्या या 22,100च्या झोन मध्ये, ठीक आहे. सेकंड सपोर्ट आपण फिफ्थचा घेतोय, नंतर आपण पिवटचं कन्फर्मेशन घेतोय, जस्ट सेकंड, पिवट. आता हा पिवट आता उद्या चेंज होणार आहे, कारण उद्या नवीन मंथ सुरू होतोय. 1 तारखेला पिवट डेलीचे चेंज होतात, वन डे टाइम फ्रेमचे. पिवटचा पण एक्झॅक्ट सपोर्ट कुठे आहे, एक्झिस्टिंग सपोर्ट आहे तो आपल्या झोन मध्येच येतोय, 22 ते 22,100, ठीक आहे. सो टेक्निकल वाईज आपण स्ट्रॉंग सपोर्ट घेतोय 22,000 ते 22,100, पण खाली एक आपण छोटीशी ट्रेंड लाईन पण मार्क केली आहे, ती म्हणजे जर मार्केटमध्ये स्पाइक आला तिथं आल्यावर, तर एक मॅक्झिमम स्पाइक येईल तो 21,800चा झोन, हा जो छोटासा सपोर्ट मार्क केलेला आपण छोटासा, तो एक स्पाइक देऊ शकतो. म्हणजे मार्केट आल्या इथं आल्यानंतर
एक बॉडी इथं असू शकते, पण त्याचा स्पाइक हा खाली असा येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे हा पूर्ण एक स्ट्रॉंग सपोर्ट असेल एक्झिट पोलसाठी. आता हिस्ट्री रिपीट मी जे सारखं म्हणतोय ना, ती कशी होते आपण चेक करू. 2014चा डेटा आपण पूर्ण बघणार आहे, 2019चा डेटा बघणार आहे. ह्या डेटामध्ये चेक करताना आपण जस्ट सेकंद मी चार्ट ओपन करतो. आपण आता 2019 वर जाऊया आधी. मार्केटमध्ये हिस्ट्री कशी रिपीट होते बघा. चार्ट विजिबल आहे सगळ्यांना? चार्ट मध्ये यस सांगू शकता? ओके, हा चार्ट आहे 2019चा. 2019 मध्ये इलेक्शन रिझल्ट होते 23 तारखेला. 23 तारखेची आता मुवमेंट आपण चेक करतोय. सी परत सांगतो, एक्झिट पोल दिवशी मार्केट हे जो काही एक्झिट पोल उद्या लागेल सोमवारी, मार्केट जे काही ओपन होणार आहे ते डेटावर असेल, आकडा किती येतोय त्याच्यावर असेल, पण तो फक्त अंदाज असल्यामुळं माझं ओपिनियन सांगतं की निफ्टी हा 2300 आणि 21,800च्या झोन मध्येच मूव्ह करेल त्या दिवशी. ठीक आहे, हा माझं पर्सनल ओपिनियन आहे. ट्रेड कसा करायचा आपण पुढे बघू. 23 मेला 2019ला ऑलमोस्ट हिस्ट्री रिपीट केले होते मार्केटने. मार्केट लाईफ टाइम हायवर होतं. हा निफ्टीचा त्या दिवशीचा लाईफ टाइम हाय आहे. 23 मेची ही कॅन्डल आहे. ठीक आहे, 23 मे 2019 इलेक्शन रिझल्ट डे. आता इलेक्शन रिझल्टला मार्केट गॅप अप ओपन झालं होतं. ठीक आहे, रेड कॅन्डल का बनलेली? कारण रेड कॅन्डल कधी बनते? जेव्हा मार्केट गॅप अप होऊन गॅप डाऊन म्हणजे ओपनिंग पेक्षा क्लोजिंग कमजोर झाला असेल तर रेड कॅन्डल बनते. ठीक आहे, खूप मोठा स्पाइक आहे हा. ऑलमोस्ट 450 पण 2019ला मार्केटमध्ये ऍक्टिव्ह इन्व्हेस्टर्स ऍक्टिव्ह ट्रेडर्स खूप कमी होते. 2020 नंतर मार्केटमध्ये तेवढा फ्लो आलेला आहे, तरी सुद्धा त्यावेळेस 450 पॉईंटची मुवमेंट झालेली. ठीक आहे, म्हणजे 2019ला मार्केट गॅप अप झालं होतं. आता बघा रिझल्ट डेचा 2019चा डेटा आपण बघतोय. आपण 14 वर पण जाणार आहे. 2019ला ऑलरेडी इलेक्शनच्या आधीच मार्केट काय झालं होतं? बूम झालं होतं, बुलिश झालं होतं. इथून मार्केट नॉनस्टॉप वर गेलं होतं आणि हा डेटा आहे इलेक्शनचा. मार्केट गॅप अप झालं. 2014 पण आपण डेटा चेक करू, आपल्याला कम्पेअर करायचं आणि हिस्ट्री रिपीट कशी होते ते बघायचं. येस, 2014 मध्ये फर्स्ट टाइम गव्हर्नमेंट रुलिंग पार्टी जी आता एक्झिस्टिंग पार्टी ते फर्स्ट टाइम बहुमताने आली होती. तेव्हा सुद्धा सेम डेटा आहे. मार्केट इलेक्शनच्या आधीच बुलिश होतं, लाईफ टाइम हायला होतं. नंतर इलेक्शन डेट आली 16 मे 2024. सेम मार्केटनं काय केलेलं आहे, हा जो हायलाइट केले ना रेड कॅन्डल, सेम मार्केट गॅप अप ओपन झालं होतं. सी 2014 2019 मध्ये फ्लो असा होता की मार्केट गॅप अप ओपन झाला. गॅप अप झाल्यानंतर मार्केट बघा सकाळी 7 ते 8 वाजता काउंटिंग सुरू होतं. पहिला रिझल्ट येतो 9च्या आसपास. मार्केट सुरू झालेलं असतं. 1 ते 2 वाजेपर्यंत ऑलमोस्ट व्ह्यू क्लिअर होतो. मार्केटला हिस्ट्री रिपीट कशी केलेली? 2014 मध्ये मार्केट गॅपअप झालं. गॅपअप नंतर बुलिश बुलिश हायर 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 मार्केट गेलेलं आहे. आणि जेव्हा व्ह्यू क्लिअर झालेला आहे म्हणजे डायरेक्शन क्लिअर झालं, गव्हर्नमेंट स्टेबल, गव्हर्नमेंट अनस्टेबल, गव्हर्नमेंट सिंगल लार्जेस्ट पार्टी किंवा पूर्ण बहुमतानं, ह्याच्यावरून जेव्हा व्ह्यू क्लिअर झाला, व्ह्यू काय होता? व्ह्यू काय क्लिअर झाला? 14 मध्ये पण बहुमत आलं, 19 मध्ये पण बहुमत आलं. तेव्हा वेव होती, आपण आपल्या भाषेत सांगतो मी तुम्हाला, तेव्हा वेव होती, तेव्हा गव्हर्नमेंट तेच येईल 90% चान्सेस होते. या वेळेस थोडासा पर्सेंटेज आपण कमी मानू शकतो, बरोबर, कारण तेवढा फ्लो आता नाहीये. आता 14 मध्ये काय झालं? मार्केट गॅपअप झालं. गॅपअप झाल्यानंतर 1 ते 2 वाजेपर्यंत हायर 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 हाय, नवीन हाय, बुलिश बुलिश बुलिश. पण ऍक्च्युअल ज्यावेळेस व्ह्यू क्लिअर झाला, कसला? रिझल्टचा व्ह्यू क्लिअर झाला, मार्केटनं जोरात खाली ड्रास्टिकली जोरात ब्रेक केलेला आहे आणि खूप जास्त सेलिंग प्रेशर आणि मार्केट निगेटिव्ह क्लोज झालेले आहे. आता सुद्धा आता बघा 14चा डेटा आपण कम्पेअर करतोय, 19चा कम्पेअर करतोय आणि आता 24चा डेटावर जाऊ आपण. 19 मध्ये सुद्धा मार्केटला गॅपअप आणि जोरात खाली स्पाइक दिला होता, म्हणजे मार्केट निगेटिव्ह क्लोज झालं होतं. मार्केट हे इलेक्शनच्या आधीच हायला जाऊन त्या दिवशी दुपारपर्यंत हाय 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 मार्क केला आणि नंतर हाफ डे शेवटचा जो अर्धा तास असतो, अर्धा हाफ असतो मार्केटचा, म्हणजे दुपारी 1-1:30 नंतर
तिथून पुढे मार्केटने राष्ट्रपती सेलिंग प्रेशर दिला होता. आता ओके, 2024 वर आलोय आपण आता. हा, सी, आत्ता पण मार्केट लाईफ टाइम हायला आहे. ठीक आहे, लाईफ टाइम हाय कितीचा आहे? 2300च्या आसपास आहे. तुम्ही चेक करा एकदा. तर मार्केट ऑलरेडी लाईफ टाइम हायला, लाईफ टाइम हाय पासून फक्त 2% डाऊन आहे. 2% डाऊन हे कसलं डाऊन आहे? फॉल अजिबात नाहीये, जस्ट प्रॉफिट बुकिंग आहे. लोक पोझिशन इन्व्हेस्टर्स काय करतात? थोड्या पोझिशन्स हलक्या करतात. 100तले 30 रुपये कमी करतील, 70 इन्व्हेस्टर ठेवतील. 30 रुपये मार्केटचं गव्हर्नमेंट परत स्टेबल आलं, परत इन्व्हेस्ट करतील. गव्हर्नमेंट पडलं तर ऑलरेडी पैसे पोझिशन हलक्या झालेल्या असतात. ठीक आहे, सो जस्ट प्रॉफिट बुकिंगचा फ्लो येतो. मार्केट ऑलरेडी लाईफ टाइम हायला आहे. ठीक आहे, आता उद्या असेल एक्झिट पोल, मंडेला एक्झिट पोलचा इम्पॅक्ट जो होणार आहे त्याच्यानुसार आपण काय करतोय, हा आकड्यावर डिपेंड असेल. पण आय डोंट थिंक सो की मार्केट लाईफ टाइम हाय आणि जो 21,800 चालू आहे तो ब्रेक करेल. का? कारण तो फक्त अंदाज असणार आहे. ऍक्च्युअल रिझल्ट येतील 4 जूनला. 4 जूनला हिस्ट्रीमध्ये काय झालेलं आहे? मार्केट गॅपअप झालेलं आहे. गॅपअप होऊन लाईफ टाइम हाय 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 दिलेला आहे, म्हणजे त्या दिवशीचा डे हाय आणि नंतर हाफ सेशन नंतर जेव्हा व्ह्यू क्लिअर झाला त्यावेळेस मार्केटला फॉल दिलेला आहे. ठीक आहे, हा 4 जूनचा ट्रेंड. आता 4 जून नंतर आता आपण ना अजून एकदा परत हिस्ट्रीमध्ये जाणार आहे. मला एक कमेंट बॉक्स मध्ये सांगा की असा कुठला एक पॅरामीटर आहे जो मार्केटची व्हॉलेटिलिटी मेजर करतो आणि मार्केट ती व्हॉलेटिलिटी ग्रिक्सवर इम्पॅक्ट करते. ग्रिक्सवर इम्पॅक्ट झाला की प्रीमियमवर इम्पॅक्ट होतो. त्यांनी सिरियसली क्लास केला त्यांना ती इंडेक्स माहित असेल. जो तुम्हाला बघायची आहे त्या दिवशी निम्म लक्ष तिकडे ठेवायचंय. विक्स. ओके, विक्स काय असतो? व्हॉलेटिलिटी इंडेक्स, राईट. व्हॉलेटिलिटी इंडेक्स कशी मेजर होते आता काय ते आपण तुम्हाला ऑलमोस्ट माहिती आहे. भरपूर जणांची कमेंट बरोबर आल्यात. विक्स, विक्स काय असतो? व्हॉलेटिलिटी इंडेक्स मार्केट मधली मुवमेंट कॅप्चर करतो. ठीक आहे, आता हिस्ट्री काय होती? 14ला काय झालं, 19ला काय झालं, 24ला काय होईल? आपण जस्ट अंदाज लावतोय. हिस्ट्री रिपीट होत असते. ठीक आहे, बघा आता आपण ना विक्स ओपन करू. विक्स चार्ट दिसतोय सगळ्यांना? कमेंट मध्ये यस सांगा जर दिसत असेल तर. विक्स, ओके. विक्स चा जर ट्रेंड बघितला मागच्या, खूप महत्वाचं आहे, लक्ष द्या. त्यातून तुम्हाला खूप सारं ग्रीक्स शिकायला भेटेल. मार्केटमध्ये सेबी सांगते 9 आउट ऑफ 10, 10 पैकी 9 लोकांचा ऑप्शन मध्ये लॉस का होतो. त्याच्यामागे हे सगळं कॅल्क्युलेशन असतं. तुम्हाला समजलं तर त्यातून तुमच्या चुका सुधारतील. मी म्हणत नाही प्रॉफिट मध्येच याल, ते तुमच्या सायकोलॉजीवर डिपेंड आहे, पण तुमच्या चुका सुधारतील. ठीक आहे, विक्स काय सांगते बघा आता. मार्केट, जस्ट सेकंद, मागच्या 1 महिन्यापासून विक्स जो आहे, इंडिया विक्स, हा लाईफ टाइम हाय करतोय. लाईफ टाइम हाय म्हणजे आत्ताचा जो 1 महिन्याचा ट्रेंड आहे त्याच्यानुसार मार्केट ऑल टाइम हायला आहे. विक्स सांगतोय मी. ठीक आहे, विक्स हा कंटिन्युअस हाय हाय हायला आहे. 20च्या वर गेला तर मार्केट मधली व्हॉलेटिलिटी वाढते, हे आपण बघितलेले आधी. विक्स 24ला आहे. आता सध्या विक्सची करंट पोझिशन लक्षात घ्या. 1 महिन्यापासून बुलिश बुलिश आहे. आता आपण 14 आणि 19चा डेटा चेक करू. जस्ट सेकंड. 2024 मध्ये आत्ता 1 महिन्यापासून विक्स कंटिन्युअस बुलिश आहे. 24 चालू आहे आता, तो 24-25 चालू आहे. आपण 2019ला आधी जाऊ. विक्स काय करत होता त्यावेळेस बघू आपण. विक्सची पोझिशन काय होती आणि विक्सनं पुढे काय केलं ते पण बघू आपण. ओके, 2019 23 मे रिझल्ट आहे. सेम पोझिशन होती विक्सची. विक्स आता पण बुलिश 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 आहे. तेव्हा पण विक्स बुलिश होता. जास्त करा, तेव्हा पण विक्स बुलिश होता. विक्स न विक्स किती हायला होता? 23-28 होता, पण सेम 1 महिन्यापासून बुलिश होता. डेटा चेक करू आता आपण. इलेक्शनच्या आधी 1 महिना कंटिन्युअस बुलिश बुलिश विक्सचा ट्रेंड होता. इलेक्शन डे 23 मे 2019 आला.
बघा, हे खूप रेअरली होतं विक्स मध्ये. इलेक्शन दिवशी 2019 चा डेटा, इलेक्शन दिवशी विक्स न दुपारनंतर 1 ते 2 नंतर बिगेस्ट फॉल दिलेला, नॉनस्टॉप 30% विक्स क्रॅश झाला होता. ठीक आहे. ह्याचा इम्पॅक्ट मार्केटवर काय होतो, ब्रिक्सवर काय होतं हे पुढे मी सांगतो. फक्त आपण डेटा चेक करतोय. 2019ला रिझल्टच्या दिवसापर्यंत विक्स ऑल टाइम हाय करत होता. नंतर रिझल्ट दिवशी दुपारनंतर विक्सनं काय केलं, 30% क्रॅश झाला विक्स. ठीक आहे. हा झाला 2019चा डेटा. आता आपण 14 वर येऊ. 2014 मध्ये 16 मे 2000, जास्त आहे का ना, हा 2014 आहे डेट्स. करेक्ट करतो एक सेकंड. ओके. 16 मे 2014 सेम पोझिशन होती विक्सची. विक्स 1 महिन्यापासून हाय 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 वर होता. देन रिझल्ट डे आलेला आहे. रिझल्ट डे होता 16 मे. दुपारनंतर सेम, दुपारनंतर बिगेस्ट क्रॅश विक्स मध्ये झालेला आहे 40%, एका दिवसामध्ये 40%. आता मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जर विक्स असा ड्रास्टिकली पडत असेल तर त्याचा इम्पॅक्ट कशावर होईल, कोणासाठी फायद्याचं आहे, कोणासाठी तोट्याचं आहे विक्स असा ड्रास्टिकली पडणं. हम्म. विक्स म्हणजे व्होलॅटिलिटी इंडेक्स. परत सांगतो, ग्रिक्स आपण बघितलेले आधी. ग्रिक्स म्हणजे काय, ग्रिक्स कशावर करत, हा यस सांगा सर. प्रीमियमवर इम्पॅक्ट करतात, बरोबर. ग्रिक्स हे प्रीमियमवर इम्पॅक्ट करतात. जेव्हा विक्स हाय असतो तेव्हा प्रीमियम पण ऑलमोस्ट हाय नसतात. जर तुम्ही आजची ऑप्शन चेन बघितली, आता आपण ऑप्शन चेन वर जाऊ. या वीकची जर ऑप्शन चेन बघितली, जस्ट सेकंड मी लॉग इन करतो. स्क्रीन विजिबल आहे, ऑप्शन चेन दिसते. आता ओके, सी विक्सचा इम्पॅक्ट कसा होतो बघा. हे ना ऑप्शन ट्रेडरसाठी खूप महत्वाचं आहे, तुम्हाला रेट समजलाच पाहिजे. विक्स 2014 मध्ये ऑल टाइम हाय, मग 1 महिना कम्प्लिटली हायवर होता. रिझल्ट डे आला, दुपारपर्यंत हायवर होता. दुपार नंतर बिगेस्ट क्रॅश आला 30%. 2019ला 2014ला 40% क्रॅश आला. मग ह्यातून फायदा कोणाचा होतो, नुकसान कोणाचं होतं बघा. आता जर तुम्ही प्रीमियम बघितले, 6 जूनची एक्सपायरी आपण का घेतोय, कारण रिझल्ट 4 जूनला आहे. 6 तारखेपर्यंत ह्या एक्सपायरी मध्ये सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट असेल. 6 जूनची एक्सपायरी जर बघितली तर हायेस्ट कॉल शॉर्ट आहेत. हायेस्ट, आता एनएससीच्या वेबसाईटवर गेलं तर घेतलं तर तुम्हाला एनएससीच्या वेबसाईटवर जाऊन बघितलं तर तुम्हाला नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट दिसतील. आपण जस्ट बार मध्ये चेक करू. बिगेस्ट हायेस्ट सेलिंग प्रेशर आहे 23,000च्या 23च्या कॉलमध्ये. प्रीमियम आहे 240, 240 प्रीमियम आहे. हायेस्ट प्रीमियम नॉर्मल मार्केटमध्ये एवढा नसतो. 500 पॉईंट आउट ऑफ द मनी आहे. आता 500 पॉईंट खालचा आउट ऑफ द मनी चेक करू आपण. 22,000चा जो पुट आहे, 22,000च्या पुट मध्ये हायेस्ट पुट शॉर्ट आहेत. ह्याचा प्रीमियम आहे 222. तुम्ही आज जर मार्केट पाहिलं असेल ना, तर प्रीमियम जास्त वाढत नाहीयेत. ठीक आहे, घटत पण नाहीयेत का, तर विक्स हायलाय. आता विक्स काय करतं बघा. आता विक्स हायलाय, प्रीमियम हायलाय खूप जास्त. जेव्हा विक्स पडतं, मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा प्रीमियमवर काय इम्पॅक्ट होईल. प्रीमियम शूट होतील का प्रीमियमचं सँडविच होईल जेव्हा विक्स 4 जूनला फॉल येईल. मी परत सांगतो, हिस्ट्री 2014ला रिपीट झालेली, 19ला झालेली, 24ला होईल असं आपलं ओपिनियन आहे. प्रीमियम काय होतील, तुम्ही जर आता कॉलपट घेऊन बसला, विक्स हायलाय, प्रीमियम हे ड्रास्टिकली फॉल होतील, ड्रास्टिकली सँडविच होईल प्रीमियमचं. ठीक आहे. आता
तुम्हाला प्रॅक्टिकली नाही करायचं, पण पेपर ट्रेडिंग मध्ये काय करायचंय, जस्ट ग्रीक्स कसं काम करतं ते बघायचं असेल. हा, ह्याच्यामध्ये आपण अझम्पशन्स पण पुढे लावणार आहे जर ही स्ट्रॅटेजी केली. पेपर ट्रेडिंग मध्ये करायचंय कारण शॉर्ट सेलिंग मध्ये आपण रिस्क आपल्याला घ्यायची नाही ऍज अ फ्रेशर. ठीक आहे, मोस्टली तुम्ही सगळे फ्रेशर आहे, तुम्हाला ऍज अ ट्रेडर, ऍज अ फ्रेशर तुम्हाला ऑप्शन मध्ये रिस्क नाही घ्यायची. एफ ने हेवीली 23,000चे कॉल शॉर्ट केलेले आहेत, प्रीमियम आहे 240 आजच्या क्लोजिंग नुसार. आणि 22,000चा पुट, 23,000चा पुट आणि 22,000 म्हणजे किती, ऑलमोस्ट 500 पॉईंट खाली 500 पॉईंट वरचा कॉल आणि पुट दोन्ही शॉर्ट करायचे. ओटीएम कॉल पुढे दोन्ही दोन्ही शॉर्ट करायचे. फंड लागेल 72,000, पण मार्केट 21,600. तुम्ही ब्रेक इव्हन एकदा चेक करा, 21,600 आणि 23,400 आय थिंक. ह्याच्यामध्ये जरी मार्केट राहिलं 6 जून पर्यंत तरी प्रीमियम हे झिरो होतात दोन्ही पण. ठीक आहे, बट ह्याच्यामध्ये अजून आपण पुढे लावू, लॉस कधी होईल तुम्हाला ते पण बघू आपण पुढं. आता महत्वाचं काय माहिती, शॉर्ट सेलिंग काय ह्याच्यात करणं महत्वाचं आहे, कारण ग्रीक्स हायला आहे, विक्स त्याच्यामुळे विक्समुळे ग्रीक्स हायला आहेत. जेव्हा ड्रास्टिकली फॉल इन विक्स मध्ये, जस्ट सेकंड मी परत चार्टवर येतो. इंडिया विक्स, जर हा जर ही हिस्ट्री विक्स मध्ये रिपीट झाली आणि तुम्ही कॉल पुट बाय करून बसलेला असाल 4 जूनला, बघा परत सांगतो मी, लक्षात ठेवा, 4 जूनला जर तुम्ही कॉल पुट बाय करून बसलेला असाल आणि जेव्हा विक्स हा ड्रास्टिकली फॉल होईल, सेम हिस्ट्री जर रिपीट झाली 14, 19 नंतर 24ला, तुमचे प्रीमियम 30 ते 40% डिके झालेले असतील. का? ग्रीक्स कॅल्क्युलेशन हे विक्स वर डिपेंड असतं. विक्स म्हणजे व्हॉलॅटिलिटी इंडेक्स. ठीक आहे, सो तुम्हाला शॉर्ट सेलिंग मध्ये करायचं. शॉर्ट सेलिंगची पोझिशन तुमची 4 जूनला बाहेर पडली पाहिजे, कारण त्याच्यानंतर जेव्हा विक्स पडेल त्यावेळेस तुमची शॉर्ट सेलिंगची पोझिशन बाहेर पडली पाहिजे. का तर तुम्हाला ग्रीक्सचा तोपर्यंत फायदा झालेला असेल जर तुम्ही शॉर्ट सेलिंग केलेलं असेल तर. पेपर ट्रेडिंग मध्ये 100% करून बघा, प्रॅक्टिकली करू नका, कारण अजून तुम्हाला ह्यातला रिस्क मॅनेजमेंट माहित नाही शॉर्ट सेलिंग मधला. ठीक आहे, नंतर ऑप्शन चेन बघितली आपण. ऑप्शन चेन मध्ये शॉर्ट सेलिंग आता आहे 4 जून नंतर, जेव्हा विक्स नॉर्मल मार्केटमध्ये नॉर्मल ट्रेंडला येईल, म्हणजे 10 ते 20च्या मध्ये आला, समजा 10 ते 15च्या मध्ये ड्रास्टिकली फॉल आला, नॉर्मल झाला विक्स, प्रीमियम नॉर्मल झालेले असतील, त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्शनल ट्रेड त्याच्यामध्ये करू शकता. ठीक आहे, डायरेक्शनल ट्रेड करताना सुद्धा आपलं आकडेवारी आपण पुढे बघू इलेक्शनची काय येऊ शकते. या सेकंड, ओके, आवाज येतोय सगळ्यांना? नाव, आता बघा आपण 4 जूनच्या आकड्यांचं थोडस अनालिसिस करू. 2014ला काय झालं होतं, गव्हर्नमेंट फर्स्ट टाइम रुलिंग पार्टी बहुमतानं आलं होतं. बघा परत सांगतो, बहुमत का महत्वाचं आहे. बीजेपी असो नाही तर काँग्रेस असो, एफ लोकांना, इन्व्हेस्टर्सला, लोकांना देणं घेणं नाही अजिबात. त्यांना पाहिजे स्टेबल पॉलिसी. ठीक आहे, स्टेबल पॉलिसी तेव्हाच राहतात जेव्हा रुलिंग पार्टी सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल. 2014ला बहुमत आलं, मार्केट शूट झालं होतं, 19ला पण शूट झालं, पण शूट किती होतं, प्रॉफिट बुकिंग किती कधी येतं, लोकांनी काय केले आपण पुढे बघू. यावेळेस आकडे थोडे वेगळे असतील. 2014च्या इलेक्शन नंतर 19 आणि 24 आता आपण कम्पेअर करू. 19 मध्ये जाऊ आपण. ओके, सी, आता 1 वाजेपर्यंत ऑलमोस्ट आकडे क्लिअर होतात, व्ह्यू क्लिअर होऊन जाईल. यावेळेस पूर्ण मार्केट हे डिपेंड राहील, बहुमत येतंय बहुमत येत नाहीये की रुलिंग पार्टी काटावर येईल. काटावर म्हणजे आकडेवारी आपण चेक करू. तुम्हाला 3 आकड्यांवर लक्ष ठेवायचंय. बघा, माझा हा पर्सनल ओपिनियन आहे, तुम्हाला किंवा पर्सनल
सजेशन असेल याच्यामध्ये. जर 272 ला बहुमत आहे, ठीक आहे. लास्ट इयर म्हणजे लास्ट पंचवार्षिकचं 303चं बहुमत आहे, ठीक आहे. आता तुम्हाला आकड्यांवर लक्ष ठेवताना दोन गोष्टी एकाच गोष्टीवर महत्वाचं लक्ष ठेवायचं आहे की जी लार्जेस्ट पार्टी आहे बीजेपी, फक्त यांच्या आकड्यांवर लक्ष ठेवायचंय, अलायन्स कडे बघायचं नाहीये. ऍक्सेस माय लाईफचा एक्झिट पोल, सॉरी ऍक्सेस माय लाईफचा रिसर्च सांगतो, डेटा सांगतो की जे आत्ता बहुमत आहे 303 त्यातले 80 एमपीज, 80 खासदार आहेत की जे मूळ विचाराचे आहेत, इकडे तिकडे जाऊ शकतात. हा राजकारणाचा अजिबात भाग नाही, मार्केटसाठी आपण डिस्कस करतोय. ही इकडे तिकडे जाऊ शकतात, त्याच्यामुळे जो मूळ भाजपवाला आहे किंवा बीजेपीचा आहे त्याच्या आकड्यावर लक्ष ठेवायचं आहे. जर हा आकडा 280 ते 300च्या मध्ये आला, फायनल काउंट आकडा 280 ते 300च्या मध्ये आला, तर गव्हर्नमेंट तेच राहतंय, गव्हर्नमेंट स्टेबल राहतंय. पण मार्केट जास्त बूम होणार नाही. 2019ला ऑलरेडी बहुमत येऊन सुद्धा मार्केटनं परत खूप मोठं करेक्शन दिलेलं होतं, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक्सपेक्ट कराल की आता बहुमत आलं किंवा गव्हर्नमेंट तेच आलं तर मार्केट नॉन स्टॉप जाईल. आय डोंट थिंक सो असं होईल. मार्केट हे करेक्शन देईलच. सेकंड थिंग, जर आकडा 320च्या वर आला तर मात्र मार्केट हे बूम 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 असेल, मार्केट खूप जास्त वर जाईल. मी भयंकर म्हणणार नाही कारण एफ लोकांचा डेटा थोडासा निगेटिव्ह ह्याच्यावरती. मार्केट हे वर जाईल पण करेक्शन देऊन वर जाईल, ठीक आहे. डेटा आपण पुढे चेक करू एफ आता जर एक आकडा लक्षात ठेवा, जर का हा आकडा 272चा आकडा जर बीजेपीला मिळवणं मुश्किल झालं आणि प्राईम मिनिस्टर मोदीला जर परत पीएम बनायला मुश्किल म्हणजे अडचण आली, थोडी अडचण आली, जर आकडे कमी पडले तर मार्केट तुम्ही विचार पण करू शकत नाही आणि त्यात शॉक होण्यासारखं पण काय नसेल. मार्केट हे 10% सर्किट तुम्हाला इझिली दाखवू शकतो, ठीक आहे. का? एफ लोक फक्त मेजॉरिटी बघतात, फुल पूर्ण बहुमतानं गव्हर्नमेंट आहे का बघतात, का आता पॉलिसी स्टेबल राहतात, ठीक आहे. भरपूर गोष्टींचा विचार करतात. जर त्यांना 100 रुपये इन्व्हेस्ट करायचे तर ते 100 रुपये नाही करणार, काय करतील, 30 रुपये त्यातले इन्व्हेस्ट करतील, 70 रुपये काढून घेतील आणि ग्लोबल मार्केटमध्ये भरपूर गोष्टी त्यांना इन्व्हेस्ट करायला, बॉन्ड्स मध्ये करतील, नॅसडॅक चायना मार्केटमध्ये जातील, इकडे तिकडे मूव्ह होतील, ठीक आहे ना. तो त्यांचा डेटा आहे, ठीक आहे. आता जर परत बहुमत आला, 303च्या वर आकडे आले तर मात्र पुढच्या 5 वर्ष मार्केटला चांगले दिवस असतील, ठीक आहे. ती 272च्या खाली आला आकडा तर मात्र तुम्हाला बाईंगचा विचार अजिबात करायचा नाही. कधीपर्यंत काय गोष्टी आपण पुढे डिस्कस करू, ठीक आहे. सो आकड्यांवर पुढचा सगळा गेम असेल. आता स्टॉक सिलेक्शन, एक इन्व्हेस्टर पर्पज आपण ना स्टॉक सिलेक्शन करताना काय गोष्टी बघायच्यात बघू. हे झालं ट्रेडरसाठी. आतापर्यंत स्ट्रॅटेजी काय करायच्या, आम्ही काय केल्यात, तुम्ही काय करू शकता हे आपण पुढे अजून डिस्कस करू. जर का बीजेपी परत विन झाली आणि पूर्ण मेजॉरिटीनं आली, 303च्या वरती किंवा 320च्या वरती आली किंवा पूर्ण बहुमतानं आली, तर मात्र जर तुम्ही बीजेपीचा मॅनिफेस्टो म्हणजे जाहीरनामा जर वाचला असेल, पाहिला असेल, ऐकला असेल, तर आपण त्यांच्या मॅनिफेस्टोवर स्टॉक सिलेक्शन करू. स्टॉक सिलेक्शन आत्ता करताना मी तुम्हाला सेक्टर वाईज सांगेल, बाकी सगळ्या स्टॉकची लिस्ट तुम्हाला आमची टीम तुम्हाला देईल, ठीक आहे. आता स्टॉक सिलेक्शन करताना आपण 4 सेक्टर मध्ये इन्व्हेस्ट करतोय, जे मॅनिफेस्टो मध्ये त्यांनी सांगितलं होतं बघा. कुठलंही गव्हर्नमेंट आधी मॅनिफेस्टो जाहीरनामा डिक्लेअर करतं, त्याच्यामध्ये काय काम करणार आहे, कुठल्या सेक्टरला आम्ही जास्त महत्व देणार आहे, त्यांना सांगावं लागतं. बीजेपीच्या मॅनिफेस्टो मध्ये पहिलं सेक्टर जे सांगितलं होतं, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कुठल्या सेक्टर वर जास्त फोकस करतील. हम्म इन्फ्रा इन्फ्राला आपण 6व्या नंबरला ठेवू शकतो. टॉपचे 4 सेक्टर्स आपल्याला डिस्कस करायचे. पॉवर सेक्टर बरोबर पीएसयू, डिफेन्स, रेल्वे, ठीक आहे. फर्स्ट सेक्टर आहे पॉवर सेक्टर. आता इन्व्हेस्ट करताना सुद्धा किती करायचं की नाही करायचं सगळे आकड्यांवर ठरणार आहे. जर बीजेपी परत लार्जेस्ट पार्टी म्हणून आली,
विन झाली तर आपण 4 सेक्टरवर फोकस करणार आहे पुढचे 5 वर्ष. एक इन्व्हेस्टर पर्पज पॉवर सेक्टर, सेकंड आहे डिफेन्स सेक्टर, डिफेन्स हा सॉरी डिफेन्स सेक्टर, थर्ड सेक्टर आहे रेल सेक्टर, रेल्वे, चौथं सेक्टर आहे कुठलं चौथं सेक्टर, हे नाव तुम्ही सारखं ऐकलं असेल, पीएसयू. पीएसयू काय असतात, पब्लिक सेक्टर युनिट्स, म्हणजे पब्लिक सेक्टर कंपनीज. हा, रिन्युएबल एनर्जी इज द पार्ट ऑफ पॉवर सेक्टर. ओके, पॉवर सेक्टर मध्ये येईल ते सगळं. पॉवर सेक्टरवर का, कारण ग्लोबल जर इकॉनॉमी, ग्लोबल कॉम्पिटिटर्स पाहिले किंवा बाकीचं ग्लोबल, जर तुम्हाला इकॉनॉमी हे करायचं असेल तर पॉवर सेक्टरवर जास्त फोकस करेल. त्याचे स्टॉक्स फॉर एक्झाम्पल ईडीए, इरडा आपण ऍड करतोय प्रत्येक क्लायंटला, कारण त्याच्यावर आपलं फंडामेंटली आपण स्ट्रॉंग बुलिश आहे त्याच्यावर. ठीक आहे, ऑलरेडी वाढलेले आहेत. डिफेन्स सेक्टरवर का आपण जास्त फोकस करतोय, कारण कुठलंही गव्हर्नमेंट ज्यावेळेस फॉर्म होतं आणि बजेट डिक्लेअर करतात त्यावेळेस त्यांना डिफेन्स म्हणजे देशाच्या सुरक्षेवर जास्त फोकस द्यावा लागतो. म्हणून डिफेन्स सेक्टर, डिफेन्स मध्ये पण कुठले स्टॉक्स बाय करायचे, किती पर्सेंट बाय करायचं आपण पुढे बघू. रेल्वे सेक्टर वर गव्हर्नमेंट जास्त फोकस करतं. ठीक आहे, रेल्वेमध्ये रेल विकास, आरबीएनएल, आयआरसीटीसी दोन स्टॉक्स आहेत. पीएसयू, पीएसयू म्हणजे पब्लिक सेक्टर युनिट्स, म्हणजे गव्हर्नमेंट कंपनीज, सेल, बेल, एच एल, हे सगळ्या गव्हर्नमेंट कंपनी झाले, एसबीआय. आता बघा ह्याच्यामध्ये पण आकडेवारी आपण आकड्यांचं कॅल्क्युलेशन बघू. जर गव्हर्नमेंट परत मेजॉरिटी मध्ये आलं तर हे सगळे सेक्टर्सचे स्टॉक्स हिथून 4x to 5x पर्यंत, 4x to 5x पर्यंत पुढच्या 5 वर्षात जायची कॅपॅसिटी ठेवतात. ठीक आहे, टेक्निकल वाईज पण आणि फंडामेंटल वाईज पण. ठीक आहे, 4x to 5x म्हणजे 4 ते 5 पट होऊ शकतात. किती वर्षात, हे माझं पर्सनल ओपिनियन तुम्हाला, 4 ते 5x. पण गव्हर्नमेंट पूर्ण मेजॉरिटीत आलं तर. ठीक आहे, दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंट जर काटावर जरी आलं किंवा गव्हर्नमेंट जर गेलं, विचार पण नाही करू शकत, जर काटावर आलं तरी ह्याच्यामध्ये फॉल खूप मोठा येऊ शकतो. आणि जर गव्हर्नमेंट गेलं तर सगळ्यात जास्त फॉल येईल तो चारपैकी कुठल्या सेक्टरमध्ये येईल, काय वाटतं तुम्हाला? पीएसयू, पब्लिक सेक्टर युनिट्स. मी परत सांगतो, पीएसयू मध्ये जर गव्हर्नमेंट गेलं तर 50% पर्यंत फॉल येऊ शकतो, 50% पर्यंत फॉल येऊ शकतो. 800चा स्टॉक 400 पर्यंत तुम्हाला दिसू शकतो. हा 2-3 महिन्यात पण दिसू शकतो जर गव्हर्नमेंट गेलं तर. ठीक आहे, का, गव्हर्नमेंट चेंज होतं, पॉलिसीज चेंज होतात, मग मार्केट खालीच राहतं का? अजिबात नाही. मार्केट इन्व्हेस्टर लोकांसाठी चांगली संधी असते, कारण शेवटी मार्केटला वर जायचंय. का, गव्हर्नमेंट चेंज झालं, पॉलिसीज चेंज होतील, पॉलिसीज बनायला 2 महिने लागतात, 1.5 ते 2 महिना. मार्केट पडतं, पॉलिसीज, नवीन पॉलिसीज, नवीन पॉलिसीज बघून परत इन्व्हेस्टर पैसा परत बॅक टू मार्केट. ठीक आहे, परत इन्व्हेस्ट करतात, पण ते पॉलिसीज बघून करतात. एक्झिस्टिंग पॉलिसीज जर चेंज झाल्या तर एवढा फॉल काय, जेफ्रीज सांगते 25% मार्केट फॉल होऊ शकतो. आणि तेवढं झालं तरी म्हणजे एका शॉक, नवल वाटण्यासारखं काय नसेल. का, तर 14 पासून 24 मध्ये 10 वर्षात जी काही इन्व्हेस्टमेंट झाली, ठीक आहे, तेवढा फॉल एक्सपेक्टेड आहे. पण कधी गव्हर्नमेंटचं चेंज झालं तर, आता काटावर जरी आलं तरी मार्केटमध्ये फॉल हा येऊ शकतो, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. फक्त कधी येईल काय ते आपण डेटा पुढे चेक करू. ओके, पीएसयू. आता ह्या सगळ्या स्टॉक्स सेक्टर वाईज तुम्हाला स्टॉक लिस्ट मी नंतर मेसेजवर देईन तुम्हाला. इन्व्हेस्टर पर्पज साठी तुम्हाला स्टॉक सिलेक्शन पण करायचं आहे. इन्व्हेस्ट करताना मी परत सांगतो, बजेट नंतर, आता 2019चा चार्ट आहे तुमच्या समोर. 2019 मध्ये पूर्ण मेजॉरिटीनं गव्हर्नमेंट आलं होतं, एक्झिस्टिंग पार्टी रुलिंग पार्टी कंटिन्यू झाली होती, पॉलिसीज त्याच होणार होत्या. तरी सुद्धा 5 जुलैला ज्यावेळेस फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन ज्यावेळेस पॉलिसीज डिक्लेअर केल्या, बजेट डिक्लेअर केलं 5 जुलैला, बजेट चांगलं होतं तरी पण मार्केटमध्ये एफ लोकांनी हेविली सेल केलं होतं. ऑलमोस्ट 1319ला, जेव्हा मार्केटमध्ये लिमिटेड मुवमेंट असायची तेव्हा सुद्धा 1300 पॉईंट फॉल आला होता. आता तो डबल पण येऊ शकतो. ठीक आहे, सो बजेट होऊ द्या, बजेट नंतर मार्केट पडू द्या, तेव्हा इन्व्हेस्टमेंटला तुमच्याकडे पैसा शिल्लक पाहिजे. वन टाइम पैसा अजिबात इन्व्हेस्ट नाही करायचा. ठीक आहे, कारण मार्केटचा नॅचरल रूल आहे, मार्केट जेवढं बुलिश जातं तेवढं ड्रास्टिकली खाली सुद्धा येतं. ठीक आहे, आता सी, आता मी आज आम्ही एक स्ट्रॅटेजी केलेली आहे तुम्हाला.
स्ट्रॅटेजी करायची असेल तर मी स्ट्रॅटेजी सांगतो. फक्त आपला व्यू हा डायरेक्शनल ट्रेड असेल. त्याच्यामध्ये आपण काय केलं मी जस्ट शेअर करतो मोबाईलवर. जस्ट सेकंड. ओके. सी. निफ्टी मध्ये आपण 27 जुलैचा फ्युचर बाय केलेला आहे. ठीक आहे, एक लॉट. पण ह्याच्यासोबत आपण ऑप्शन्स मध्ये हेजिंग स्ट्रॅटेजी असेल ही पण डायरेक्शनल आपलं ट्रेड करायचं आहे. 27 जुलै सॉरी जूनचाच मंथली फ्युचर आपण लॉन्ग केलेलं आहे. त्याच्यासोबत 22,000चा म्हणजे आउट ऑफ द मध्ये पुटचे 5 लॉट बाय केलेले. ठीक आहे, आता हे सगळं स्ट्रॅटेजी जी केली आहे ती स्ट्रॅटेजी असेल आपला पोझिशनल व्ह्यू प्लस ग्रिक्स म्हणजे विक्स वरून आपण स्ट्रॅटेजी केलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, फ्युचर बाय केलेलं आहे अगेन्स्ट फ्युचरचा एक लॉट आहे पण त्याच्या अगेन्स्ट निफ्टीचे पुटचे 5 लॉट आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपला व्ह्यू काय आहे तर आपण जास्त करून बिअरिश व्यू मध्ये बसलेलो आहे. ठीक आहे, जरी मार्केट बुलिश गेलं तरी आपल्याकडे दोन रेंज आहेत. ठीक आहे, तुम्हाला नो बरं, पहिली गोष्ट 27 जूनचाच आपण कॉल पुट का सॉरी फ्युचर आणि पुट का बाय केलाय कारण हायस्ट विक्स विक्स हा हायस्ट लेवलला आहे. तो 4 जून पर्यंत फॉल आला तर सगळ्यात जास्त प्रीमियम डिके होतील 6 जूनचे एक्सपायरीचे चालू विकली एक्सपायरीचे. जो काय मंथली एक्सपायरी त्याच्यामध्ये जास्त फॉल येणार नाही, जास्त डिके होणार नाहीये प्रीमियम कारण ऑलरेडी 2 वीक आधीच त्याचा विक्स हलका झालेला असेल. ठीक आहे, हा सगळं विक्सचं कॅल्क्युलेशन आहे. ह्याच्यासोबत आपण काय करतोय, पुट बाय करतोय. पुट बाय करताना 5 लॉट बाय केलेले आहेत. 27 जून पर्यंत मार्केट जरी गव्हर्नमेंट एक्झिस्टिंग पार्टी आली, एक्झिस्टिंग पार्टीनं कंटिन्यू केलं तरी पण मार्केट हे 23,500 23,800 आय डोंट थिंक सो पर्सनली 24,000 टच करेल लगेच. मार्केट एकदा मोठा फॉल येऊन परत 24,000 जाऊ शकतं पण 23,800 मॅक्स रेंज मला पर्सनली वाटते. तुम्हाला मार्केट 23,500 गेलं तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये, मार्केट 21,000 आलं तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये, अशी स्ट्रॅटेजी सांगते. पण जर तुम्ही 27 जून पर्यंत महिनाभर थांबला तर पुट झिरो होतील. जर मार्केट वरतीच राहिलं तर मग तुम्हाला तिथं 30,000 ते 50,000 लॉस बुक करावा लागू शकतो. ठीक आहे, त्यामुळं हा डायरेक्शनल ट्रेड असेल. मार्केट आपण फॉल व्हायची वाट बघतोय पण जरी मार्केट वर गेलं तरी फ्युचरमध्ये डिके होत नाही. प्रीमियम प्रीमियम नसतो तिथं डायरेक्ट प्राइस असते. तर आपण फ्युचर्समध्ये जर प्रॉफिट असेल पुटमध्ये लॉस असेल तिथं तुम्ही नो प्रॉफिट नो लॉस मध्ये बाहेर पडू शकता. खूप जास्त वाढला तरी खूप जास्त पडला तरी हा डायरेक्शनल ट्रेड असेल. आम्ही सोबत एक्झिट नाही करणार आहे पण आम्ही काय करणार आहे, आपल्या व्ह्यू नुसार आकडे काय येतील त्याच्यावरून आपण ठरवणार आहे. ठीक आहे, तर ह्याचे प्रॉफिट कुठं बुक करायचं काय करायचं हे सगळं मी अपडेट्स टायमिंगला देईल. हे सगळं डिपेंड असेल आकडे काय येतात आणि मार्केटचा पोझिशनल व्ह्यू काय राहील. ठीक आहे, सो ही आजची स्ट्रॅटेजी आहे. तर आज ऑलमोस्ट 7,000 प्रॉफिट मध्ये येते स्ट्रॅटेजी. ह्याच्यामध्ये पूर्ण विक्स आणि ग्रिक्स काम करतोय. ठीक आहे, आता आपण जास्त बिअरिश का मार्केटवर आहोत सांगू. कारण इथं आपण एफ आय लोकांची हिस्ट्री रिपीट करतोय आणि काही अंदाज लावतोय. 2014ला गव्हर्नमेंट परत फॉर्म झालं होतं, बरोबर, मेजॉरिटी मध्ये आलं होतं. सॉरी 2014 मध्ये गव्हर्नमेंट फुल मेजॉरिटीनं फर्स्ट टाइम आलं होतं. मार्केट बुलिश बुलिश गेलं पण मार्केटने नंतर करेक्शन दिलेलं आहे. एफ आय लोकांनी बजेट नंतर हेवीली सेलिंग केलेले आहे. 2019 मध्ये सुद्धा गव्हर्नमेंट मेजॉरिटी मध्ये आलं, 303 आलं. आकडा जो एक्झिट पोलचा पण कमी आला होता तरी सुद्धा
ऍक्च्युअल मध्ये गव्हर्नमेंट मेजॉरिटी मध्ये आलं, गव्हर्नमेंट मेजॉरिटी येऊन सुद्धा 5 जुलै नंतर म्हणजे बजेट नंतर हेवी फॉल आलेला आहे. आणि आता सिच्युएशन वेगळी आहे. हे सगळं माझं पर्सनल ओपिनियन आहे तुम्हाला. सिच्युएशन वेगळी आहे. गव्हर्नमेंट 303 येईल का नाही माहित नाही. आलं तर मार्केटसाठी चांगलं आहे, नाही आलं तरी पण फॉल ठरलेला आहे. ठीक आहे. तो एक पर्सनल सजेशन परत सांगतो, ह्या 2 दिवसात किंवा ह्या 6 तारखेपर्यंत म्हणजे पुढच्या पूर्ण आठवड्यामध्ये जर तुम्ही हेवीली ट्रेडिंग करून पैसा घालवला, तर जेव्हा व्यू क्लिअर होईल, मार्केट खूप पडलेलं असेल किंवा खूप वर जाईल असा अंदाज ठरलेला असेल, तेव्हा मात्र तुम्हाला तुमच्याकडे पैसा शिल्लक नसेल, असेल तरी ऑलरेडी पोर्शन अडकलेलं असतील किंवा हेवी लॉस झालेला असेल, तेव्हा तुमचा माइंडसेट खराब झाला असेल. म्हणजेच इन शॉर्ट, जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल ट्रेड घ्यायचा आहे, तेव्हा तुमचा हा 2 दिवसात किंवा ह्या आठवड्यामध्ये हेवी लॉस मुळे तुम्ही पॅनिक झालेला असेल, सायकोलॉजी खराब झाली असेल. सो जी काही रिस्क घ्यायची ती कॅल्क्युलेटिव्ह रिस्क असेल. जी मी आता स्ट्रॅटेजी केलेली ती मी 6 तारखेपर्यंत जरी बाहेर पडलो, मार्केट साइडवेज राहिलं, मार्केट पडलं, मार्केट वर गेलं, तरी मला मॅक्झिमम 6,000 लॉस होतोय. सो माझा 6,000चा आकडा फिक्स आहे 6 तारखेपर्यंत. 4 तारखेला रिझल्ट लागतील, 6 तारखेला मला 6,000 पेक्षा जास्त लॉस घ्यायचा नाहीये. आणि जर मी महिनाभर थांबलो तर मला मॅक्झिमम लॉस 30 ते 50 मध्ये आहे. ठीक आहे, पण मला महिनाभर थांबायचं नाहीये. 6 तारखेत स्ट्रॅटेजी मोठा प्रॉफिट किंवा कमी लॉस घेऊन बाहेर पडायचंय. ही कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन तुम्हाला प्रत्येक ट्रेड करायचं आहे. जे काही अपडेट पुढचे असतील ते आपण 4 तारखेला मी तुम्हाला अपडेट करेल. ट्रेड घेताना रिस्क ठरवा, नाही तर मार्केट लाईफ टाईम आहे. माझं काय मॉक लक्षात ठेवा, मार्केट लाईफ टाईम आहे. पैसा लिमिटेड असतो आपल्याकडं. या पंचवार्षिक मध्ये तुम्हाला खूप सारं शिकायला भेटेल, कारण तुमच्यासाठी हा पहिलाच, माझ्यासाठी तिसरा आहे, तुमच्यासाठी पहिला हा इव्हेंट आहे. एन्जॉय करा इव्हेंट, पेपर ट्रेडिंग करा, शिका त्यातून. कारण ह्यातून जर शिकला तर पुढचे 10 वर्ष 20 वर्ष हे तुम्ही मार्केटमध्ये तोपर्यंत परफेक्ट झालेला असाल. ठीक आहे. काही क्वेश्चन असतील तर मला चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. नाहीये, काही असेल मला फोन करू शकता. ठीक आहे. आपण स्ट्रॅटेजीज बनवताना कॅल्क्युलेटर रिस्क घेणार आहे. बँक निफ्टी अवॉइड, येस बँक निफ्टी का अवॉइड करायची आहे? बँक निफ्टी मध्ये आपण स्ट्रॅटेजी करत नाहीये का? येस येस, जस्ट सेकंड. बँक निफ्टी मध्ये आपण स्ट्रॅटेजी करत नाहीये का? सी, रिलायन्स जो आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज सगळ्यात हेवी वेट निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये वेट इज तुम्हाला माहिती आहे, एकाच स्टॉकचं खूप हेवी अजिबात नाहीये. सगळ्यांचे ऑलमोस्ट ऍव्हरेज वेटेज आहेत. पण बँक निफ्टीमध्ये एचडीएफसी बँक आणि आयसीआयसी दोघांचे मिळून 50% वेटेज आहे. आणि ह्या दोघांमुळे बँक निफ्टी स्टेबल राहू शकते, हेवीली फॉलो होऊ शकते किंवा काय होऊ शकतं. आपल्याला निफ्टीवर ट्रेड करायचा आहे, निफ्टीमध्ये ऍव्हरेज वेटिंग असल्यामुळे. आणि परत सांगतो, जो सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये येणार आहे तो सगळा सेक्टर वाईज येणार आहे. ठीक आहे. आणि निफ्टीमध्ये सगळे सेक्टर आहेत, बँक निफ्टीमध्ये फक्त बँक्स आहेत. त्याच्यामुळे आपल्याला बँक निफ्टीमध्ये अवॉइड करायचं आहे. आणि बँक निफ्टीचे ग्रीक्स जर तुम्ही पाहिले तर निफ्टीपेक्षा हायलाइट. होल्डिंग स्टॉक्स, ठीक आहे. तुमची एक्झिस्टिंग होल्डिंग जी काय असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय बघा. सपोज मला मार्केटमध्ये 1 लाख इन्व्हेस्ट करायचे होते आणि मी ऑलरेडी केलेले आहेत. तर सोमवारी जर मार्केट वरती आलं तर थोडंफार हलकं करा. स्टॉक सिलेक्शन करताना 5 सेक्टर प्लस मी अजून 2-3 वाढवेल त्याच्यामध्ये, त्यातले जास्त वेटेज वाढवा. एक्झिस्टिंग होल्डिंग लगेच कमी करायचा प्रयत्न करू नका. पण जर गव्हर्नमेंट जो काय आकडा असेल तो जर खूप खराब आला तर तुम्हाला बाहेर पडावं लागेल. कारण हा, आणि आता 2 गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या. मार्केट डायरेक्ट 4 तारखेनंतर डायरेक्ट सर्किट पण लागू शकतं. तर तुम्हाला जे काय करायचं ते 4 तारखेला लगेच तुमचा डिसिजन तयार पाहिजे. ठीक आहे. येस, ह्याचा रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाईल. 4 जून नंतर दुपारी ई बाय करावा का? 4 जून नंतर येस करू शकता. 4 जून नंतर करू शकता. फक्त आकडा काय क्लिअर होते ना, 1 ते 2च्या दरम्यान आकडा क्लिअर होईल. आकडा काय येतो त्याच्यावर सगळं डिपेंड राहील. जरी 3 सिनारिओ असतील बघा, ग्रीक्स मध्ये ऑप्शन्स मध्ये 3 सिनारिओ असतात, आपण सारखं ऐकलेले. 3 सिनारिओ काय असतात? मार्केट मार्केट साइडवेज राहिलं तरी कॉल पुट घटतात, मार्केट पडलं तरी कॉल घटतो. आपण कॉल मध्ये डिस्कस करू. मार्केट साइडवेज राहिलं तरी कॉल घटतील, मार्केट खाली आला तरी कॉल झिरो होतील एक्सपायरीला. आणि मार्केट हळूहळू वर गेला तर कुठं प्रीमियम हळूहळू वाढतील. सेम इथं पण असेल. गव्हर्नमेंट काटावर आलं मार्केट पडू शकतं, गव्हर्नमेंट गेलं मार्केट ड्रास्टिकली पडू शकतं, गव्हर्नमेंट
320च्या वर किंवा पूर्ण मेजॉरिटी मध्ये आलं तर मात्र मार्केट बुलिश जाईल. सो आकड्यांवर डिपेंड असेल. स्विंग ट्रेडिंगसाठी स्ट्रॅटेजी, स्विंग ट्रेडिंग करताना सुद्धा हे आकडेच तुम्हाला बघायचे. तर मार्केट जर खूप जास्त सर्किट वगैरे लागायचे चान्सेस वाटले मार्केटमध्ये तर स्विंग ट्रेडिंगचा अजिबात विचार करायचा नाहीये. आपण इन्व्हेस्ट करताना टप्प्याटप्प्यात इन्व्हेस्ट करणार आहे पुढे जाऊन. मला 100 रुपये इन्व्हेस्ट करायचे असतील तर मी 10 रुपये, परत 20 रुपये, परत 30 रुपये असे इन्व्हेस्ट करेल. तर तुम्ही तुमचं ऍव्हरेज चांगले आणि लॉंग टर्म मार्केटमध्ये टिकू शकता. हा वेबिनार रेकॉर्डेड आहे, तुम्हाला युट्यूबला अपलोड होईल आणि युट्यूबला तुम्ही बघू शकता. 4 जूनला 3:25ला सीईपी. हा, 4 जूनला 3:25ला कॉलपुट घेताना तुम्हाला विक्स वर लक्ष ठेवायचंय. जोपर्यंत विक्स हा हलका होत नाही, 2019ला, 2024ला, 2014 आणि 2019ला जसा दुपारनंतर ड्रास्टिकली पडला, तेव्हा मात्र तुम्हाला काय करायचंय, कॉलपुट मध्ये एंट्री करायची. कारण तोपर्यंत प्रीमियम हायला असतील. एकदा का प्रीमियम हलके झाले की मग नंतर एंट्री करा. कारण तुमचं एका राईट प्लेसला बाय झालं, राईट प्राइसला बाय झालेलं असलं आपण म्हणू. ओके, अजून ठीक आहे, डन. थांबू आपण. ठीक आहे, ह्याचं रेकॉर्डिंग सेशन तुम्हाला भेटून जाईल युट्यूबला. थँक्यू.